Good morning, student. Today we will study trigonometric function. Here, some points are removed or deleted from your syllabus. These points are: first point, general solution. First, their theorem and examples are removed. Theorem and examples are removed. या जनरल सोल्युशन मधले थेरम आणि त्याचे एक्झाम्पल जेवढे असतील, जे पण असतील, ते काय झालेले डिलीटेड इन दिस इयर, फक्त ह्याच वर्षापुरते. सेकंड पॉइंट आर रिमूव्ड. सेकंड पॉइंट, ॲप्लिकेशन ऑफ साइन, कोसाइन अँड प्रोजेक्शन रूल. सेम हा पॉईंट जो पण असेल त्याच्यात डिपेंडवर जेवढे पण थेरम असतील, एक्झाम्पल असतील, ते पॉईंट काय झालेले, ते एक्झाम्पल थेरम आर डिलीटेड. थर्ड पॉइंट, इन्व्हर्स, प्रॉपर्टीज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, त्याचे फक्त थेरम डिलीटेड झालेले. त्याचे काय झाले, फक्त थेरम आर डिलीटेड, एक्झाम्पल्स आर नॉट डिलीटेड. आता ह्या युनिटमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये जनरल सोल्युशन, त्याच्यामध्ये थेरम एक्झाम्पल्स आर डिलीटेड. ॲप्लिकेशन साइन, कोसाइन, प्रोजेक्शन रूल, ॲप्लिकेशन पॉईंट कॅन्सल आहे, हा डिलीटेड आहे. थर्ड, इन्व्हर्स, प्रॉपर्टीज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, त्याचे फक्त थेरम डिलीटेड आहे, एक्झाम्पल्स आर नॉट डिलीटेड. बघून घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे काय, साइन इन्व्हर्स, ते जे काय थेरम दिलेले ते सर्व थेरम काय केलेले आहे या सिलेबसमधून, म्हणजे ह्या वर्षापुरता फक्त आर डिलीटेड. तुमच्यापुरता फक्त डिलीटेड आहे, पुढच्या वर्षी सांगता येत नाही, पुढच्या वर्षी असू शकतो. फक्त तुमच्या ह्या वर्षाकरता 12वीच्या सिलेबसमधून हा जे पॉईंट आहेत ते वगळण्यात आलेले बाकीचे. ओके, सो वी विल स्टडी ओनली these points in this year. Now starting with theorem, the sine rule. साइन रूल हा ॲप्लिकेशनमध्ये येत नाही आहे, ॲप्लिकेशन ऑफ साइन रूल नाही हा. सॉल्विंग अ ट्रायंगल. थेरम, द साइन रूल इन ट्रायंगल ABC, side A divided by sine of angle A is equal to side B divided sine of angle B is equal to side C divided sine of angle C is equal to 2 into R, where R is the circumradius of triangle ABC. प्रूफ, आपण साइन रूल बघणार आहे, समजून घ्या. साइड ज्यावेळेस मी बोलणार त्यावेळेस साइड स्मॉल लेटरमध्ये असणार आहे, अँगल हा कॅपिटल लेटरमध्ये असणार आहे. इन ट्रायंगल ABC, हा ट्रायंगल ABC फिगर बघून घ्या. अँगल A त्याच्या अपोजिट साइड जी असेल ती काय करणार, A स्मॉल लेटर A. अँगल B अपोजिट साइड B स्मॉल लेटर. अँगल C अपोजिट साइड C. लेट ए पॉईंटवरून एक लाईन ड्रॉ करायची आहे. ए पॉईंटवरून आपल्याला सिमिलरली बी पॉईंटवरून एक लाईन ड्रॉ करायची, सिमिलरली सी पॉईंटवरून एक लाईन ड्रॉ करायची. आत्ता काय करायची आहे, पॉईंट ए वरून एक लाईन ड्रॉ करणार, पण ती लाईन ड्रॉ करताना परपेंडिक्युलर ऑन BC, AD परपेंडिक्युलर BC. मग त्याला नाव दिलं परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर कुठं झालेली BCला, तिथं काय देणार, D, राईट अँगल ट्रायंगल AD. ओके, बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, तुम्हाला सर्वांना माहिती आहे डेफिनेशन ट्रिग्नोमेट्रिक. साइन ऑफ अँगल C, आता इथं हा साइन ऑफ अँगल C, त्याच्या अपोजिट साइड AD डिवाइड हायपोटेनियस AC, डिवाइड AC. फिगर फ्रॉम फिगर AC साइड B,
B LHS multiply, therefore AD is equal to B sin of angle C. Next, therefore area of triangle ABC फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, 9th 10th स्टँडर्डला झालेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC 1/2 बेस इंटू हाईट, बेस फ्रॉम फिगर, बेस BC, हाईट AD, 1/2 BC साइड A AD वैल्यू फाइंड आउट केली, B साइन ऑफ एंगल C. 2 LHS मल्टिप्लाय, 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABC, 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABC राहिला काय तुमचा A इंटू B साइन ऑफ एंगल C, 2 इंटू A एरिया ऑफ ट्रायंगल ABC. सिमिलरली आता काय करणार तुम्ही, जसं ए वरून जी काही लाईन ड्रॉ केली ते परपेंडिक्युलर ऑन BC, सिमिलरली B पॉईंटवरून कशावर येणार, परपेंडिक्युलर ऑन साइड AC. इथं काय येणार आहे AC. मग तिथं काय येणार तुमचा फॉर्म्युला सिमिलरली बघायचा असेल तर बघू शकतो आपण. हे झाली फर्स्ट फिगर. आत्ता जे सांगितलेलं त्याप्रमाणे AB इज इक्वल AB साइन ऑफ एंगल C 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABC. सिमिलरली पॉईंट C A, फक्त हे जे काही ट्रायंगल कन्सिडर केलेलं आहे जे ABC, फक्त त्यांची पोझिशन चेंज करायची. ABC C पॉईंटवरून काय केलं, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली परपेंडिक्युलर ऑन AB. मग साइन ऑफ एंगल B इज इक्वल टू याची व्हॅल्यू फाइंड आउट केली, अपोजिट साइड CD डिवाइड हायपोटेनियस CB साइड काय A. देयरफॉर CD इज इक्वल टू A साइन ऑफ एंगल B. एरिया ऑफ ट्रायंगल ABC 1/2 बेस काय AB, C हाइट CD वैल्यू फाइंड आउट के लिए A साइन ऑफ एंगल B. देयरफॉर CA साइन ऑफ एंगल B इज इक्वल टू 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABC. सिमिलरली थर्ड फिगर, पॉइंट B पासून एक स्ट्रेट लाइन ड्रॉ करा परपेंडिक्युलर ऑन CA. फ्रॉम फिगर साइन ऑफ एंगल A अपोजिट साइड BD डिवाइड हायपोटेनियस BA, that is AB, that is side C. BD is equal to C sin of angle A. Area of triangle ABC from figure 1/2 base CA B, height BD find out केलेली व्हॅल्यू C sin of angle A. Therefore BC sin of angle A is equal to 2 into area of triangle ABC. आता ह्या व्हॅल्यूज काय केलेले आहे आपण सिमिलरली राईट केलेले आहे. सिमिलरली मग आपण इथं सुद्धा काय करू, आपण सिमिलरली राईट करू. Similarly, AC sin of angle B 2 into area of triangle ABC, BC into sin of angle A 2 into A area of triangle ABC. Therefore, BC sin of angle A म्हणजे काय AB sin of angle C, ह्या तिन्ही इक्वेशनची जी काय व्हॅल्यू आलेली आहे सेम आहे, म्हणजे हे तिन्ही इक्वेशन काय आहे इज इक्वल टू फॉर्ममध्ये राईट करायचे. BC sin of angle A इज इक्वल टू AC sin of angle B is equal to AB sin of angle C. Sin of angle A is equal to sin of angle B is equal to sin of angle C. ज्या साईड असतील त्या राईट करायच्या, मल्टिप्लाय BC AC इंटू AB डिवाइड अबव इक्वेशन बाय ABC. हे जे काय अबव इक्वेशन दिलेलं आहे त्याला डिवाइड काय करायचं आहे ABC. BC sin of angle A डिवाइड ABC, AC sin of angle B डिवाइड ABC, AB sin of angle C डिवाइड ABC. फर्स्ट टर्म BC कैंसल, रिमेनिंग टर्म AC कैंसल, B AB कैंसल, C. इक्वेशन दैट इज टेक रेसिप्रोकल केल्यानंतर काय होणार आहे A डिवाइड साइन ऑफ एंगल A इज इक्वल टू B साइन ऑफ एंगल B इज इक्वल टू C साइन ऑफ एंगल C. इक्वेशन 1. नेक्स्ट, टू प्रूव्ह दॅट इच रेशो, प्रूफ अजून कंप्लीट झालेलं नाही आहे, आपल्याला प्रूफ दाखवायचं आहे. शो दॅट
इज इक्वल टू आर ही व्हॅल्यू शो दॅट करायची आपल्याला. आता आपण काय दाखवलेलं आहे, फक्त ए बाय साइन ऑफ अँगल बी, बी बाय साइन ऑफ अँगल सी, सी बाय साइन ऑफ अँगल सी इज इक्वल टू आर हा शो दॅट करायचा राहिलेला आहे आपल्याला. आता ती व्हॅल्यू शो दॅट करायची आपल्याला. मग टू प्रूव्ह दॅट इच रेशो इज इक्वल टू आर, इच रेशो इज इक्वल टू आर. इच रेशो म्हणजे काय, ए बाय साइन ऑफ अँगल ए इज इक्वल टू आर व्हॅल्यू शो दॅट करायची, बी डिवाइड साइन ऑफ अँगल बी इज इक्वल टू आर, सी साइन ऑफ अँगल सी इज इक्वल टू आर. ह्या तिन्ही इक्वेशनपैकी एका इक्वेशनची व्हॅल्यू काय दाखवायची आपल्याला, टू आर दाखवायची, आणि सर्वांची व्हॅल्यू काय असणार आहे, टू आर. फिगर ड्रॉ करणार. फर्स्ट सम ऑफ थ्री अँगल्स इन ट्रायंगल ए बी सी. सर्वांना माहिती आहे अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री ॲज द सम ऑफ थ्री अँगल इज 180 डिग्री. ॲटलिस्ट वन अँगल ऑफ द ट्रायंगल इज नॉट राईट अँगल. असं ॲटलिस्ट कमीत कमी एक अँगल, ट्रायंगलमध्ये कमीत कमी एक अँगल हा काय नसणार आहे, राईट अँगल नसणार आहे. मग सपोज फिगर ड्रॉ करणार आहे आपण. सपोज ए इज नॉट राईट अँगल. फिगर ड्रॉ करा. फर्स्ट फिगर राईट अँगल ट्रायंगल. ही काय झाली तुमची राईट अँगल ट्रायंगल ए बी सी. नंतर काय करायचं आपल्याला, एक सर्कल ड्रॉ करायचं आहे. सर्कल ड्रॉ करणार आणि इथं मध्ये काय असणार आहे तुमचा, ए इज नॉट राईट अँगल. इथं फर्स्ट एक सेंटर पॉईंट असणार आहे. ओ टू ए, ओ टू बी, ओ टू सी सेम लेंथला असणार. हा झाला त्या ट्रायंगलचा सेंटर पॉईंट. सिमिलरली ह्या सेंटर पॉईंटवरून, ह्या ट्रायंगलच्या सेंटर पॉईंटवरून एक सर्कल ड्रॉ करणार. सर्कल ड्रॉ केल्यानंतर याच्यामध्ये सपोज कन्सिडर केलं आहे, सपोज ए इज नॉट राईट अँगल. टू मीट द सर्कल इथून एक डायमीटर ड्रॉ करायचे. डायमीटर म्हणजे काय येणार आहे, या सेंटर पॉईंट. हा जो सेंटर पॉईंट आहे हा ट्रायंगलचा पण सेंटर पॉईंट आहे आणि सर्कलचा पण काय आहे, सेंटर पॉईंट आहे. सेंटर ओ. मग ए पॉईंट ए हा राईट अँगल नाही आहे, ट्रायंगलमधला हा काय आहे, राईट अँगल ट्रायंगल नाही आहे. मग ह्या पॉईंटपासून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. ड्रॉ डायमीटर थ्रू ए पॉईंट. लेट इट मीट द सर्कल इन पी. ती सर्कलला कुठं भेटलेली आहे, पी पॉईंटला भेटलेली आहे. मग ओ ए इज इक्वल टू आर, ओ ए इज इक्वल टू आर असेल तर ए पी इज इक्वल टू काय झाले तुमची व्हॅल्यूज, टू आर. दॅट इज ओ ए प्लस ओ पी इज इक्वल टू टू आर. दॅट इज ओ ए आर. हे ट्रायंगलमध्ये सांगितलं, गिवन थेरममध्ये सांगितलं आहे काय, ओ ए इज द सर्कम रेडियस ऑफ द ट्रायंगल ए बी सी. दॅट इज ऑल्सो ओ बी इज इक्वल टू आर, ओ सी इज इक्वल टू आर. त्याप्रमाणे तुम्ही बाकीचे जे काही इक्वेशन शोधाट करायचे त्याप्रमाणे तुम्ही ओ बी पण ड्रॉ करू शकतात. ड्रॉ डायमीटर थ्रू पॉईंट बी, ड्रॉ डायमीटर थ्रू पॉईंट सी. आता आपण ॲज्युम केलेलं आहे ए इज नॉट राईट अँगल. जॉईंट द पॉईंट्स सी अँड पी. हे जॉईंट पॉईंट केल्यानंतर इथं अँगल सी जो आहे का तो राईट अँगल ट्रायंगल होतो. इथं राईट अँगल ट्रायंगल ए सी पी हा काय तुमचा राईट अँगल ट्रायंगल इथं दिलेला आहे. अँड ट्रायंगल ए सी पी इज अ राईट अँगल ट्रायंगल. नेक्स्ट अँगल ए बी सी अँड अँगल ए पी सी इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क. इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क म्हणजे काय, याचा मिनिंग असा आहे का ए आणि सीच्या या दोघांच्यामध्ये या जे सेम आर्कमध्ये काय, हा अँगल सेम आर्क म्हणजे काय, सेम त्यांच्या दोघांची पण अँगल व्हॅल्यू सेम असणार आहे. इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क म्हणजे अँगल बी इज इक्वल टू अँगल पी. म्हणजे मेजर ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ए पी सी. म्हणजे त्या दोघांची पण व्हॅल्यूज सेम आहे. म्हणजे काय, इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क. ओके 1 मिनिट. हा पॉईंट काय तुमचा ए, ट्रायंगल सी,
ओके, हे अँगल काय असतात तुमचे सेम, इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क. हे अँगल तुमचे काय असणार आहे, इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क. समजलं एक सर्वांना. अँगल म्हणजे काय केलेलं आहे, इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्कमध्ये काय ते इन्स्क्राइब्ड. मेजर ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ए पी सी, म्हणजे दोघांची पण व्हॅल्यूज काय आहे, अँगल सेम आहे. मग मेजर ऑफ अँगल ओके. सिमिलरली साइन ऑफ अँगल बी इज इक्वल टू साइन ऑफ अँगल पी. आता इथं व्हॅल्यूज फाइंड आउट करताना बाय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन राईट अँगल ट्रायंगलच यूज करावा लागतो. आपल्याला हायपोटेनियस राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनियस सांगता येतो. मग आता इथं साइन ऑफ अँगल बी इज इक्वल टू साइन ऑफ अँगल पी, म्हणजे अँगल व्हॅल्यू सेम आहे यांची. साइन ऑफ अँगल बी इज इक्वल टू साइन ऑफ अँगल पी इज इक्वल टू, इथं डेफिनेशन यूज करताना साइन ऑफ अँगल पी यूज करायची, राईट अँगल ट्रायंगल ए पी सी, अँगल पी अपोजिट साइड ए सी, ए सी आणि एक लक्षात ठेवायचं सर्वांनी, अँगल ए अपोजिट साइड ए, अँगल बी अपोजिट साइड बी, अँगल सी अपोजिट साइड सी. हे व्हॅल्यूज राईट करून घ्यायच्या. अँगल पी इन राईट अँगल ट्रायंगल ए पी सी अपोजिट साइड ए सी, अपोजिट साइड ए सी, बी हायपोटेनियस ए पी, ए पी हा ए पी, ए पी व्हॅल्यू सर्वांना माहिती आहे 2r, बी डिवाइड 2r. साइन ऑफ अँगल बी इज इक्वल टू साइन ऑफ अँगल पी इज इक्वल टू बी डिवाइड 2r, देयरफॉर साइन ऑफ अँगल बी इज इक्वल टू बी डिवाइड 2r. बी हा 2r LHS, साइन ऑफ अँगल बी RHS डिवाइड, देयरफॉर बी साइन ऑफ अँगल बी इज इक्वल टू r. इक्वेशन 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी गेट, फ्रॉम इक्वेशन 1 काय, ही व्हॅल्यूज फाइंड आउट केलेली आहे, बी साइन ऑफ अँगल बी, बी डिवाइड साइन ऑफ अँगल बी. सिमिलरली ही फिगर चेंजेस करणार, अँगल बी पासून एक डायमीटर ड्रॉ करणार. सिमिलरली ड्रॉ डायमीटर थ्रू पॉईंट सी. मग तुम्हाला काय भेटणार, त्या व्हॅल्यूज भेटणार. ए डिवाइड साइन ऑफ अँगल ए इज इक्वल टू 2r, सी डिवाइड साइन ऑफ अँगल सी इज इक्वल टू r. आता आपण फक्त एकच इक्वेशनची व्हॅल्यू फाइंड आउट केली, बी डिवाइड साइन ऑफ अँगल बी इज इक्वल टू r. इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1 and 2. हे इक्वेशन 1 तुमचं and 2 वी गेट a डिवाइड साइन ऑफ अँगल b इज इक्वल टू b डिवाइड साइन ऑफ अँगल b इज इक्वल टू c डिवाइड साइन ऑफ अँगल c इज इक्वल टू 2r. r is the circumradius of triangle ABC, hence the proof. हा झाला तुमचा साइन रूल. आता आपल्याला राईट करायचं डिफरंट फॉर्म ऑफ साइन रूल. डिफरंट फॉर्म ऑफ साइन रूल म्हणजे काय, आपल्याला जसं एक्झाम्पल राहील त्या एक्झाम्पलप्रमाणे व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या, त्याप्रमाणे व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. हे लक्षात ठेवा. ए डिवाइड साइन ऑफ अँगल ए इज इक्वल टू बी डिवाइड साइन ऑफ अँगल बी, सी डिवाइड साइन ऑफ अँगल सी इज इक्वल टू r. आता जर एक्झाम्पलमध्ये ए बी सीच्या व्हॅल्यू लागत असतात, याचा मिनिंग काय आहे, ए डिवाइड साइन ऑफ अँगल ए इज इक्वल टू r, बी डिवाइड साइन ऑफ अँगल बी इज इक्वल टू r, सी डिवाइड साइन ऑफ अँगल सी इज इक्वल टू r. म्हणजे झाले 3 इक्वेशन. मग हे 3 इक्वेशन सॉल्व करणार. एची व्हॅल्यू भेटणार 2r साइन ऑफ अँगल ए, बी इज इक्वल टू 2r साइन ऑफ अँगल बी, सी इज इक्वल टू 2r साइन ऑफ अँगल सी. हे झाला सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट, साइन ऑफ अँगल ए डिवाइड ए, साइन ऑफ अँगल बी डिवाइड बी, साइन ऑफ अँगल सी डिवाइड सी इज इक्वल टू के. के पण राईट करू शकतो. और टेक रेसिप्रोकल, ए डिवाइड साइन ऑफ अँगल ए, बी डिवाइड साइन ऑफ अँगल बी, सी डिवाइड साइन ऑफ अँगल सी इज इक्वल टू के. एक्झाम्पलमध्ये जर साइन ऑफ अँगल ए बी सीच्या व्हॅल्यू लागत असेल तर हे राईट करणार. आपल्याला साईडच्या व्हॅल्यू लागत असेल तर हे इक्वेशन राईट करणार. ए डिवाइड साइन ऑफ अँगल बी, बी डिवाइड साइन ऑफ अँगल बी, सी डिवाइड साइन ऑफ अँगल सी इज इक्वल टू के. नेक्स्ट पॉइंट, फोर्थ, साइन ऑफ अँगल ए डिवाइड ए इज इक्वल टू साइन ऑफ अँगल बी डिवाइड बी. कसं पण राईट करा तुम्ही. हे इक्वेशन यूज केलं तरी चालेल, हे इक्वेशन यूज केलं तरी चालेल सिम्प्लिफिकेशनसाठी. हे इक्वेशन ह्या दोघांच्या व्हॅल्यूज सेम आहे. ए डिवाइड साइन ऑफ अँगल ह्या बी डिवाइड साइन ऑफ अँगल बी, दॅट इज ए साइन ऑफ अँगल बी इज इक्वल टू बी साइन ऑफ अँगल ए. हे एक फर्स्ट इक्वेशन. या दोघांचे काय इज इक्वल टू फॉर्म, ए साइन ऑफ अँगल बी, बी साइन ऑफ अँगल ए इज इक्वल टू. नेक्स्ट इक्वेशन,
A sin of angle A is equal to C sin of angle C, that is A sin of angle C is equal to C sin of angle A. Similarly, second and third equation is equal to असेल तर simplification B sin of angle C is equal to C sin of angle B. हा एक पॉईंट आहे, हा पण पॉईंट लक्षात ठेवायचा. सो एक्झाम्पलमध्ये यूज करायचा आपल्याला. या व्हॅल्यू सेम आहे. A sin of angle B is equal to B sin of angle A, दॅट इज असं पण सिम्प्लिफिकेशन करू शकतो आपण. A sin of angle B मायनस B sin of angle A याची व्हॅल्यूज काय आहे, इज इक्वल टू 0. A sin of angle C minus C sin of angle A is equal to 0. B sin of angle C minus C sin of angle B is equal to 0. इज इक्वल टू 0 म्हणजे काय, आर एच एची टर्म एल एच एसला घेतलेली आहे. आणि हे डिफरंट फॉर्म ऑफ साइन रूल आहे, हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तुमचा, त्याप्रमाणे आपण रेसिप्रोकल पण राईट करायचं, ते पण चालतं, हा पण चालतो. सिमिलरली साईड ए नंतर के ॲझ्युम केला तरी चालतो, और रेसिप्रोकल साइन ऑफ अँगल बी साइन ऑफ अँगल सी जर व्हॅल्यू लागत असेल तर हे इक्वेशन यूज करायचं. साइन रूल साईडचे व्हॅल्यू लागत असेल तर हे इक्वेशन यूज करायचं. हे पण बरोबर, ह्या पण व्हॅल्यूज यूज करायचे आपल्याला. नेक्स्ट लास्ट पॉईंट आता रेशो फॉर्ममध्ये राईट करायचं आहे. जसं तुम्ही आत्ता राईट केलेलं आहे हे फोर्थ इक्वेशन, ते डिवाइड फॉर्ममध्ये पण राईट करू शकतो आपण. ए डिवाइड साइन ऑफ अँगल ए इज इक्वल टू बी साइन ऑफ अँगल बी, दॅट इज ए डिवाइड बाय बी. हा बी काय येणार, एल एच एसला डिवाइड, आणि साइन ऑफ अँगल ए आर एच एसला मल्टिप्लाय, म्हणजेच काय येणार, साइन ऑफ अँगल ए डिवाइड साइन ऑफ अँगल बी. सिमिलरली sin of angle A is equal to C divided sin of angle C, that is A divided C sin of angle A divided sin of angle C. Similarly, B divided sin of angle B is equal to C sin of angle C, that is B divided C ratio form मध्ये B divided C is equal to sin of angle B divided sin of angle C. असं पण राईट करता येतं, जसं तुम्हाला सॉल्व करायचं एक्झाम्पल त्याप्रमाणे राईट करायचं. नेक्स्ट थेरम कोसाइन रूल, हा पण थेरम IMP आहे, महत्त्वाचा थेरम आहे. इन ट्रायंगल ABC याला कोसाइन रूल म्हणतात. फर्स्ट इक्वेशन ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2BC कॉस ऑफ अँगल ए. सिमिलरली थर्ड इक्वेशन राईट करणार. फर्स्ट इक्वेशन ऑब्झर्व करा, ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. हे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनसमध्ये काय आहे 2 इंटू BC. ए स्क्वेअर इज इक्वल टू म्हणजे कॉस ऑफ अँगल ए. सिमिलरली सेकंड इक्वेशन बी स्क्वेअर इज इक्वल टू, इथं सम कोणाची येणार, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2AC कॉस ऑफ अँगल बी. सिमिलरली कोसाइन रूल सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2AB कॉस ऑफ अँगल सी. हे बघून घ्या, बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2CA कॉस ऑफ अँगल बी. सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2AB कॉस ऑफ अँगल सी. हे तीन इक्वेशन आहे कोसाइन रूलचे. आणि तुम्हाला ज्यावेळेस बोर्डचे एक्झाम राहील त्यावेळेस हे तिन्ही इक्वेशन विचारले जाणार नाहीत. या तिन्ही इक्वेशनपैकी एक इक्वेशन विचारलं जाणार आणि ते इक्वेशन तुम्हाला प्रूफ करायचं आहे. आता हे विचारलं जाऊ शकतात, हे पण विचारलं जाऊ शकतं, हे पण कोणतं इक्वेशन विचारलं तर त्याप्रमाणे ते प्रूफ करता आलं पाहिजे. नाही तर तुम्ही करशाल टेक्स्टबुकमधलं, ते चालणार नाही. तुम्हाला तिन्ही इक्वेशन प्रूफ करता आले पाहिजे. जे पण इक्वेशन प्रूफसाठी विचारलं ते इक्वेशन प्रूफ करायचं. आता आपण इथं बघणारे प्रूफ सेकंड कॉस ऑफ अँगल बी. आता आपल्याला सेकंड इक्वेशन प्रूव्ह करायचं, बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल मायनस 2CA कॉस ऑफ अँगल बी. आता हे इक्वेशन प्रूव्ह करणार. मग आता काय करणार, सुरुवातीला कन्सिडर ट्रायंगल ABC. हा कन्सिडर ट्रायंगल ABC इन XOY प्लेन. इन XOY प्लेनमध्ये राईट करायचं आहे. बी इज इन स्टँडर्ड पोझिशन. स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय, बी इज दॅट इज बी इज ॲट द ओरिजिन. बी इज ॲट द ओरिजिन. आणि बी इज ॲट द ओरिजिन म्हटल्यानंतर बी हा एक ॲक्यूट अँगल असणार आणि दुसरी केस असणार आहे ऑब्च्यूज अँगल. राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करायचा नाही. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय येणार आहे, तो वाय ॲक्सिसला येतो, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसला. तो आपल्याला घ्यायचा नाही आहे पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसला. मग आपल्याला दोनच केस यूज करायचा. अँगल बी एक तर ॲक्यूट कन्सिडर करणार फिगरमध्ये
आणि दुसरी फिगर असणार आहे ऑब्च्यूज. इथं फिगर बघा, बी इज इन स्टँडर्ड पोझिशन इन एक्स ओ वाय प्लेन, दॅट इज बी इज ॲट द ओरिजिन अँड द साईड बी सी लाईज ऑन पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. केस यूज करायचे आहे अँगल बी. अँगल बी कॅन बी ॲक्यूट और अँगल बी कॅन बी ऑब्च्यूज. एक तर ॲक्यूट कन्सिडर करायचं, एक तर ऑब्च्यूज कन्सिडर करायचं. फर्स्ट फिगर अँगल बी ॲक्यूट, सेकंड फिगरमध्ये अँगल बी ऑब्च्यूज. हे सर्वांना माहिती आहे ॲक्यूट अँड ऑब्च्यूज. ओके, मग आता आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट, जसं पोलर अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट बघितलं आहे त्याप्रमाणे आता इथे यूज करायचं आपल्याला. पोलर जे काही इक्वेशन फाइंड आउट केले रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलर, रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलरमध्ये काय दिलेलं आहे, एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा, वाय इज इक्वल टू आर साइन थीटा. सिमिलरली इक्वेशन फाइंड आउट करायची आपल्याला, आर कॉस थीटा, आर कॉस साइन थीटा. मग एक्स इज इक्वल टू आर, तुम्हाला आठवत असेल ए बी म्हणजेच काय आहे तुमची आर. सी कॉस थीटा, थीटा इथं काय आहे अँगल बी. वाय इज इक्वल टू आर सी साइन ऑफ अँगल फ्रॉम बोथ फिगर अँगल बी. म्हणजे तुमचे कोऑर्डिनेट काय झाले, फर्स्ट कोऑर्डिनेट एक्स, सेकंड कॉम्पोनंट वायचा असणार. म्हणजे फर्स्ट सी कॉस ऑफ अँगल बी आणि सेकंड वायची व्हॅल्यू झाली सी साइन ऑफ अँगल बी. इथं बघा व्हॅल्यूज राईट केलेले, सी कॉस ऑफ अँगल बी, सी साइन ऑफ अँगल बी. बाय रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलरवरून ही व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहे. पोलर अँड कार्टेशियन एक्सप्लेन करून झालेलं आहे, त्याच्यावरून या व्हॅल्यूज राईट केलेल्या आहे. ओके, अँगल ए अपोजिट साइड ए, अँगल बी अपोजिट साइड बी, अँगल सी अपोजिट साइड सी. ही साइड बी सी आहे. जर साइड बी सी माहिती आहे तुम्हाला तर साइड सी कोऑर्डिनेट राईट करता येतात आपल्याला. बी सी दॅट इज A0. ए पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे म्हणजे A0. मग तुम्हाला सर्व व्हर्टेक्सच्या व्हॅल्यूज माहिती आहे, ए माहिती आहे, बी माहिती आहे, सी माहिती आहे. युजिंग कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम इन बोथ फिगर. मग सोल्युशन राईट करताना कसं राईट करणार, कन्सिडर ट्रायंगल ABC. Angle B is in a standard position, that is vertex B is at the origin and the side BC is along positive x axis. आता सांगितलं angle B is in a angle of a triangle. Angle can be acute or angle can be obtuse. म्हणजे एक तर लघुकोन, एक तर विशाल कोन. आपल्याला राईट अँगल कन्सिडर करायचा नाही आहे. मग तर आपण काय केलं, ॲक्यूट अँगल फर्स्ट फिगरमध्ये अँगल बी ॲक्यूट अँगल, सेकंड फिगरमध्ये ऑब्च्यूज अँगल. युजिंग कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम इन बोथ फिगर वी गेट बी ओरिजिन दॅट इज 0 0, ए फाइंड आउट केलेलं आहे रिलेशन बिटवीन पोलर अँड कार्टेशियनवरून, सी कॉस ऑफ अँगल बी, सी साइन ऑफ अँगल बी, सी A0. नाव कन्सिडर लेंथ ऑफ AC. नाव कन्सिडर लेंथ ऑफ AC इज इक्वल टू बी बाय डिस्टन्स फॉर्म्युला. By distance formula, that is root of x2 minus x1 bracket square minus y2 minus y1 bracket square, that is square root of a minus c cos of angle b bracket square plus 0 minus c sin of angle b bracket square is equal to b. Squaring on both sides, root cancel, expansion a minus c cos of angle b bracket square a square minus 2 first term into second term plus second term bracket square, that is c square cos square b plus 0 minus, that is minus c sin of angle b bracket square minus square, that is plus c square sin square b is equal to b square. A square minus 2ac cos of angle b, third and fourth term मधून c square common into bracket their coefficient cos square b plus sin square b is equal to b square. A square minus 2ac cos of angle b plus c square into 1 हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. sin square theta plus cos square theta is equal to 1, that is sin square theta plus cos square theta, that is sin square b plus cos square b is equal to 1, that is 1 is equal to b square. Therefore b square is equal to a square plus c square minus 2ac cos of angle b. Hence the proof. Is our second equation by cosine rule. B square is equal to a square plus c square minus 2ac cos of angle b is our second equation proof. Similarly, proof
फर्स्ट पण तुमच्यासाठी घेतलेलं आहे, सेकंड पण घेतलं आहे आणि होमवर्क थर्ड प्रूफ तुम्ही होमवर्क करणार. फर्स्ट प्रूफ, फर्स्ट इक्वेशन. ओके, आता तुम्हाला प्रूफ फर्स्ट करणार आहे. ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ऑफ अँगल ए. आता अँगल ए कन्सिडर करायचा आहे. अँगल ए काय असणार आहे तुमचा, स्टँडर्ड पोझिशनला असणार आहे. इन एक्स वाय प्लेनमध्ये कुठे असणार आहे, स्टँडर्ड पोझिशन. मागे कोणतं इक्वेशन कोसाइन रूल प्रूव्ह केलेलं आहे कॉस ऑफ अँगल बीसाठी, सेकंड इक्वेशन. आता फर्स्ट इक्वेशन प्रूव्ह करायचं आहे कॉस ऑफ अँगल ए. अँगल ए काय असणार तुमचा, इन एक्स वाय प्लेनमध्ये स्टँडर्ड पोझिशनमध्ये असणार आहे, स्टँडर्ड पोझिशन. सिमिलरली consider triangle ABC. Angle A is in a standard position, that is vertex A is at the origin and the side AB is along positive x-axis. Angle is an angle of a triangle. Angle A can be acute or angle A can be obtuse. Both figure बघून घ्या, both figure. Angle A in XY plane ABC, angle A opposite side A, angle B opposite side B, angle C opposite side C. Similarly, second figure, angle A obtuse. A origin, that is 0 0, AB side C, that is B vertex C0. Similarly, X is equal to R cos theta, R that is AC, AC side B, cos theta that is theta angle A, that is B cos of angle A, R sin theta, Y is equal to R, that is AC B sin of angle A. By using Cartesian coordinate system in both figure, we get A 0 0, B C 0, C coordinate, B cos of angle A, B sin of angle A. Now consider length of BC is equal to A. By distance formula, length of BC from figure बघत चला, length of BC is equal to A by distance formula, square root of C minus B cos of angle A bracket square plus 0 minus B sin of angle A bracket square is equal to A. Squaring on both sides we get. Root cancel is equal to A square. Expansion, C minus B cos of angle A bracket square, C square minus 2 into first term C, second term B cos of angle A plus second term bracket square, that is B cos of angle A bracket square, that is B square cos square A plus minus 0 minus, that is minus B sin of angle A bracket square, minus square, that is plus B square sin square A is equal to A square. C square 2BC cos of angle A, third and fourth term common, B square into bracket their coefficient, cos square angle A plus sin square A is equal to A square. C square 2BC cos of angle A plus B square into 1, that is cos square angle A plus sin square angle A, that is standard formula, sin square theta plus cos square theta is equal to 1, is equal to 1, is equal to A square. A square is equal to positive C square plus B square, that is B square plus C square minus 2BC cos of angle A. हे झालं प्रूफ. हे कोणतं इक्वेशन प्रूव्ह केलं आपण, फर्स्ट इक्वेशन. सिमिलरली थर्ड इक्वेशन वी कॅन प्रूव्ह दॅट. हे तुम्ही होमवर्क करायचं, थर्ड इक्वेशन. लास्ट पॉईंट राहिलेला आहे. आता आपल्याला बघायचं प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन रूल बघण्यापूर्वी आपण एक पॉईंट बघायचा आहे, कोसाइन रूल. ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2BC कॉस ऑफ अँगल ए. लक्षात ठेवायचं. याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची कॉस ऑफ अँगल ए. आपल्याला ज्यावेळेस एक्झाम्पल सॉल्व करायचे त्यावेळेस हे लागणार आहे. दॅट इज, हा जो काही निगेटिव्ह टर्म आहे ती कुठे घेणार, LHS. 2BC कॉस ऑफ अँगल ए इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. जर निगेटिव्ह टर्म LHSला घेतली तर LHS टर्म RHSला, हा ए स्क्वेअर RHS मायनस ए स्क्वेअर. कॉस ऑफ अँगल ए इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवाइड 2BC. ही झाली कॉस ऑफ अँगल एची व्हॅल्यू. सिमिलरली कॉस ऑफ अँगल बी फाइंड आउट करणार. कॉस ऑफ अँगल बी सिमिलरली इथं बघा, याला ऑब्झर्व करा तुम्ही. कॉस ऑफ अँगल ए म्हणजे साईड ए स्क्वेअर काय तुमची मायनस स्क्वेअर, म्हणजे इथं काय करणार मायनस बी स्क्वेअर. कॉस ऑफ अँगल ए म्हणजे मायनस ए स्क्वेअर. मग सम कोणाची आहे, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. मग कॉस ऑफ अँगल बी मायनस बी स्क्वेअर. मग इथं काय येणार तुमचं ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर डिवाइड 2AC. सिमिलरली कॉस ऑफ अँगल सी मायनस सी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डिवाइड 2AB. हे झाले तुमचे कोसाइन रूल.
हे लक्षात ठेवायचे. हे पण इक्वेशन लक्षात राहू द्या. हे पण इक्वेशन दॅट इज इक्वेशन आपल्याला यूज करायचे एक्झाम्पलमध्ये. कॉस ऑफ अँगल ए, कॉस ऑफ अँगल बी, कॉस ऑफ अँगल सी. ओके, नेक्स्ट पॉईंट थेरम प्रोजेक्शन रूल. लास्ट पॉईंट आहे आणि त्याच्या पुढचा जो काय पॉईंट आहे ॲप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, तो पॉईंट कॅन्सल डिलीटेड झालेला आहे आणि त्याचे एक्झाम्पल पण डिलीटेड झालेले आहे. प्रोजेक्शन रूल इन ट्रायंगल थेरम, इन ट्रायंगल ABC इज इक्वल टू A इज इक्वल टू B कॉस ऑफ अँगल C प्लस, इथं थोडंसं चुकलं राईट करताना, B कॉस ऑफ अँगल C प्लस C कॉस ऑफ अँगल B असं येणार आहे. सिमिलरली थर्ड इक्वेशन साईड B इज इक्वल टू AB मध्ये राईट करणार तुम्ही. आता ABC असं राईट करणार, ABC A इज इक्वल टू B साइन ऑफ अँगल B कॉस ऑफ अँगल C प्लस C कॉस ऑफ अँगल B. B इज इक्वल टू C cos of angle A plus A cos of angle C. Similarly, third equation C is equal to A cos of angle B plus B cos of angle A. हे झाले तुमचे प्रोजेक्शन रूल. हे पण लक्षात ठेवायचे. प्रोजेक्शन रूल प्रूफ कन्सिडर फॉर ट्रायंगल ABC. आता इथं जे काय प्रूफ बघणार आहे आपण ते फर्स्ट इक्वेशनचं प्रूफ बघणार. सिमिलरली सेकंड अँड थर्ड हे पण असंच असणार आहे. एक्झामच्या बोर्ड एक्झामसाठी एकच इक्वेशन विचारलं जाणार, तिन्ही इक्वेशन विचारले जाणार नाही. जे इक्वेशन विचारलं जाईल ते इक्वेशन त्या फॉर्मॅटमध्ये प्रूव्ह करायचं. म्हणजे आता हे जसं दिलेलं आहे याचा फॉर्मॅट, फक्त तुम्ही काय थोडंफार चेंजेस करायचं, बाकी काही चेंजेस करायचं नाही. आता फर्स्ट इक्वेशन प्रूव्ह करतो आहे आपण. ज्यावेळेस तुम्ही सेकंड इक्वेशन प्रूव्ह करणार आहे त्यावेळेस तुम्ही काय करायचं, चेंजेस काय जे असतील ते बघून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही चेंजेस करायचे. ओके, आता हे प्रूफ बघताना केस फर्स्ट, केस सेकंड, केस 3, केस 1, केस 2, केस 3 अशा 3 केस यूज करायच्या. या तिन्ही केसमध्ये फर्स्ट केसमध्ये असणारे ॲक्यूट अँगल, सेकंड केसमध्ये असणारे ऑब्च्यूज आणि थर्ड केसमध्ये असणारे तुमचा राईट अँगल ट्रायंगल. ओके, आता इथं यूज करताना अँगल C काय असणार आहे, फिक्स करणार. तो जो काय ॲक्यूट अँगल आहे तो ॲक्यूटच अँगल असणार आहे तिन्ही केसेसमध्ये, तिन्ही फिगरमध्ये. अँगल B फक्त तिची जागा चेंज करणार आहे. जागा म्हणजे काय, फर्स्ट फिगरमध्ये अँगल B ॲक्यूट असणार आहे, सेकंड फिगर म्हणजे सेकंड केसमध्ये अँगल B ऑब्च्यूज असणार आहे आणि थर्ड फिगरमध्ये अँगल B राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. अँगल C हा प्रत्येक फिगरमध्ये काय असणार आहे, ॲक्यूटच असणार आहे. ओके, ड्रॉ ट्रायंगल ABC. फिगर बघा, ड्रॉ ट्रायंगल ABC. अँगल A अपोजिट साइड A, अँगल B अपोजिट साइड B, अँगल C अपोजिट साइड C. ड्रॉ AD परपेंडिकुलर BC. ओके, BD. द प्रोजेक्शन ऑफ AB. ही जी काय लाईन AB, साईड AB दिसतं, हिचं जे काय प्रोजेक्शन आहे हे कशावर लाईज ऑन आहे, फक्त BD वर प्रोजेक्शन आहे त्याचं, या DC वरती नाही आहे. फक्त ही BC, ह्या BC ही जी काय दिसती आहे ही BD लाईन या BC लाईनवरती आहे. ही जी BD लाईन आहे ही लाईज ऑन कशावरती आहे, BC लाईनवरती. पण हे जे काही AB आहे, ही जी काही AB दिसते हिचं प्रोजेक्शन कुठपर्यंत आहे, फक्त BD. सिमिलरली CAचं प्रोजेक्शन बघा कुठपर्यंत असणार आहे, फक्त CD लाईज ऑन BC वरती आहे. CD म्हणजे CAचं प्रोजेक्शन बघा फक्त कुठपर्यंत असणार आहे, CD पर्यंत. हे काय AB लाईज ऑन प्रोजेक्शन BD. सिमिलरली AG प्रोजेक्शन कुठपर्यंत मर्यादित आहे, CD पण लाईज ऑन कशावरती आहे, BC. सिमिलरली BC BD. द प्रोजेक्शन ऑफ AB. प्रोजेक्शन कोणाचं आहे, ABचं प्रोजेक्शन कशावरती आहे, लाईज ऑन BD. BC ऑन BC. सिमिलरली DC प्रोजेक्शन ऑफ AC लाईज ऑन BC. इथपर्यंत कळालं. द प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC इज इक्वल टू BD. प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC, प्रोजेक्शन ऑन AC ऑन
बी सी इज इक्वल टू सी डी. सी डी म्हणजे काय येणार आहे आता बघा, प्रोजेक्शन ऑफ ए बी. ए बी म्हणजे काय, सी. अँगल काय आहे इथं, बी, म्हणजे इथं काय येणार आहे, कॉस ऑफ अँगल बी. सिमिलरली प्रोजेक्शन ऑफ ए सी म्हणजे काय, बी कशावरती लाईज, बी सी, म्हणजे इथं अँगल कोणता आहे दोघांना, सी, म्हणजे बी कॉस ऑफ अँगल सी. ही व्हॅल्यू फाइंड आउट केल्या केस सेकंड, आणि केस सेकंडची फिगर असणार आहे तुमची. B and C are acute angle. B and C are acute angle. Projection of AB on BC is equal to C sin of angle B. Projection of AC on BC is equal to DC. B cos of angle C. From figure BC is equal to, from figure बघा, BC is equal to CA. BC is equal to A इज इक्वल टू बी डी प्लस डी सी. बी डी प्लस डी सी व्हॅल्यू फाइंड आउट केल्या, त्या पुटअप केल्या. हे झालं केस फर्स्टवरून प्रूव्ह. केस सेकंड, बी इज ऑब्च्युअस. ऑब्च्युअस म्हणजे काय, इथं जो ॲक्यूट दिसतोय, आता ऑब्च्युअस कुठं जाणार, ह्या राईट अँगल ट्रायंगलच्या त्याच तिकडे जाणार, मग तो काय होणार, अँगल बी ऑब्च्युअस. ही डॉट डॉट लाईन आहे तुमची ए डी. आणि ओके, आता सर्वांनी तर बघितलेलं आहे. हा अँगल जर तुम्हाला माहीत असेल, सॉरी, हा अँगल जर थिटा असेल तर हा अँगल काय असतो तुमचा, राहिलेला अँगल पाय मायनस थिटा. सिमिलरली इथं काय येणार तुमचा, पाय मायनस बी येणार. अँगल बी काय झाला तुमचा, पाय मायनस बी. बी इज ऑब्च्युअस. प्रोजेक्शन ऑफ, आता प्रोजेक्शन कोणाचं बघायचं आहे, प्रोजेक्शन ऑफ ए बीचं बघणार आहे. प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी, याचं प्रोजेक्शन कोणत्या लाईनवरती आहे, बी सी लाईनवरती आहे. इज इक्वल टू कोणती लाईन आहे ती, हे प्रोजेक्शन बघा कुठं आहे, बी डी. बी डी, बी डी म्हटल्यानंतर काय येणार, सी कॉस ऑफ अँगल पाय मायनस बी. पाय मायनस बी कॉस अँगल पाय मायनस बी. हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये गेला, सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस हा निगेटिव्ह आहे, म्हणजेच काय येणार, मायनस सी कॉस ऑफ अँगल बी. नेक्स्ट, प्रोजेक्शन ऑफ ए सी. प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी, कशावरती, ती लाईज ऑन बी सी. बी सी म्हणजेच काय असणार तुमची, ती डी सी असणार आहे. काय, डी सी. डी सी बी कॉस ऑफ अँगल सी. फ्रॉम फिगर बी सी इज इक्वल टू, ही बी सी साईड सर्वांना माहिती, ए इज इक्वल टू डी सी मायनस डी बी. फिगर बघा ना, या डी सीमधून काय करणार, डी बी सबस्ट्रॅक्ट करणार, मग राहिलेली साईड कोणती राहिली तुमची, बी सी. मग डी सी फाइंड आउट केली, डी सी बी कॉस ऑफ अँगल सी, मायनस ही मायनस साईन, बी डीची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली, बी डी मायनस सी कॉस ऑफ अँगल बी. मायनस मायनस प्लस, हेज द प्रूफ. केस सेकंडने प्रूव्ह झाले. केस थर्ड, अँगल बी इज अ राईट अँगल. अँगल बी इज अ राईट अँगल. बी इज इक्वल टू डी, म्हणजे जी काही तुमची लाईन आहे, ट्रायंगल आहे, हा जो काय ट्रायंगल आहे ए बी, हा बी कुठं येणार आहे, डीच्या जागेवर येणार, म्हणजेच काय होणार, बी इज इक्वल टू डी येणार. अँगल ए बी सी म्हणजे बी इज इक्वल टू डी. अँगल ए अपोजिट साईड ए, अँगल बी अपोजिट साईड बी, अँगल सी अपोजिट साईड सी. आर एच एस जे इक्वेशन दिलेलं आहे ती प्रूव्ह करायचं आपल्याला. बी कॉस ऑफ अँगल सी, सी कॉस ऑफ अँगल बी. अँगल बी फ्रॉम फिगर राईट अँगल ट्रायंगल पाय बाय टू, कॉस पाय बाय टू सर्वांना माहिती, व्हॅल्यू 0. बी कॉस ऑफ अँगल सी, बी दॅट इज प्रोजेक्शन ऑफ ए सी. हे प्रोजेक्शन ऑफ बी म्हणजे काय, प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी. बी सी म्हणजेच काय येणार, इज इक्वल टू बी सी, इज इक्वल टू बी सी. बी सी साईड काय, ए इज इक्वल टू एल एच एस. हेन्स ए इज इक्वल टू बी कॉस ऑफ अँगल सी प्लस सी कॉस ऑफ अँगल बी. हेन्स द प्रूफ. याला म्हणतात तुम्ही प्रोजेक्शन रूल. या तिन्ही केस यूज करायच्या. सिमिलरली सेकंड इक्वेशन, सिमिलरली थर्ड इक्वेशन, यू कॅन प्रूव्ह दॅट. हे तुम्ही घरी प्रूव्ह करायचं आहे. इक्वेशन सेकंड, इक्वेशन
थर्ड. जर तुम्हाला एक्झाम्पल सेकंड विचारलं तर तुम्ही सेकंड इक्वेशन प्रूव्ह करायचं, ते पण ह्याच प्रकाराप्रमाणे तुम्ही काय जे चेंजेस करायचं ते चेंजेस करा आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रूव्ह करायचं. हे झालं प्रोजेक्शन रूल. आपल्याला पॉईंट संपलेला आहे. नेक्स्ट पॉईंट आपल्याला एक्झाम्पल